आज प्रसाद परदेशातून भारतात आपल्या घरी परतत होता. त्याच्या डोळ्यासमोर राहून राहून आई आणि आजीचे उदास चेहरे येत होते. तसे तर प्रसाद मागच्या 2 वर्षांपासून परदेशातच होता आणि ह्या दरम्यान 8 महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. मृत्यूच्या 2 तास आधी त्याचे वडिलांबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलणे झाले होते. आपल्या वडिलांचे ते शेवटचे शब्द आजही त्याच्या कानात घुमत होते. ते म्हणाले होते, नेहमी आनंदी राहा बाळा, खूप प्रगती कर आणि डॉक्टर होऊन आमचे नाव उज्ज्वल कर. आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर प्रसाद खूप रडला होता. त्याचे मन दुःखाने भरले होते. परंतु विजा न मिळाल्यामुळे तो येऊ शकला नव्हता. त्याच्या मनात विचार चालू होते की आज त्याची आई त्याला अचानक घरी आलेले पाहून खूप खुश होईल आणि जेव्हा आईला हे माहिती होईल की मी आता मुंबईतील मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून नियुक्त झालो आहे, हे ऐकल्यावर आईच्या आनंदाला पारावार उरणार नाही आणि माझी आजी मला पाहताच माझ्या गळ्यात पडेल. आजीसाठी जी शाल खरेदी केली आहे ती आजीला खूप शोभून दिसेल, असा विचार करून प्रसाद मनातून खूप खुश झाला. जेव्हा प्रसाद घरी पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की त्याची वहिनी मेघा किचनमध्ये स्वयंपाक करत होती. अमितच्या भावाची 2 मुले यश आणि आर्या अंगणात खेळत होती. मुलांनी खेळता खेळता गेटमधून येणाऱ्या प्रसादकडे पाहिले आणि ते दोघे काका आले असे म्हणत प्रसादकडे धावत गेले आणि दोघेही त्याला बिलगली. मुलांचा आवाज ऐकून मेघा किचनमधून बाहेर आली, पण प्रसादला पाहून मेघाच्या चेहऱ्याचा रंग उडाला. प्रसादलाही त्याची वहिनी घाबरल्यासारखी वाटत होती. त्याला पाहून मेघा म्हणाली, प्रसाद भाऊजी, तुम्ही येणार आहात हे आधी का कळवले नाही आणि असे अचानक कसे आलात? तुम्ही तर म्हणाला होतात की काही वर्षे तिथेच राहून नोकरी करणार म्हणून. प्रसाद म्हणाला, हो वहिनी, पण हेही खरे आहे की आपल्या कुटुंबापासून दूर राहून परदेशात माझे मन लागत नव्हते. त्यामुळे भारतामध्ये नोकरी करण्यासाठी मी अप्लाय केले आणि आता तुमच्या या धीराला इथेच एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून नियुक्त केले गेले आहे. प्रसादचे बोलणे ऐकून मेघा स्तब्ध राहिली. प्रसाद पुढे म्हणाला, खरे तर मला तुम्हा सर्वांना सरप्राईज द्यायचे होते, त्यामुळेच मी भारतात येणार आहे हे कोणालाही सांगितले नाही. असे बोलत प्रसाद आपल्या आईच्या खोलीत गेला आणि म्हणाला, आई, कुठे आहेस तू? पण त्याला त्याची आई खोलीत कुठेच दिसली नाही. तो आईच्या खोलीतून बाहेर आला आणि त्याच्या आजीच्या खोलीत गेला आणि म्हणाला, आजी, हा बघ तुझा नातू परत आला आहे. पण त्याला आश्चर्य वाटले की त्याची आजी देखील खोलीत नव्हती. तेवढ्यात यश प्रसादकडे आला आणि म्हणाला, काका, तू कोणाला शोधत आहेस? आजी आणि मोठी आजी तर इथे. तेवढ्यात गडबडीत मेघा प्रसादसाठी पाणी घेऊन आली. प्रसाद यशचे बोलणे ऐकून आपल्या वहिनीला म्हणाला, वहिनी, यश काय म्हणत आहे? तेव्हा मेघा गोंधळून म्हणाली, अहो भाऊजी, यश लहान आहे, असाच काहीही बडबडत असतो. आणि तिने यशला डोळ्याने इशारा करत बाहेर जा असे खुणावले. तेवढ्यात प्रसाद म्हणाला, पण वहिनी, आई आणि आजी कुठे गेले आहेत? मी त्यांना घरभर पाहिले, पण त्या दोघी घरात कुठेच नाहीत. तेव्हा त्याची वहिनी खोटे खोटे हसत म्हणाली, अहो भाऊजी, तुम्हाला तर सांगितले होते की सासूबाई आजींना घेऊन केदारनाथच्या यात्रेला गेल्या आहेत. प्रसाद म्हणाला, पण तिकडे तर आई आणि आजी 1 महिन्यापूर्वी गेल्या होत्या. आतापर्यंत तर त्यांनी यायला हवे होते आणि मी त्यांना कधीपासून फोन लावण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यांचा फोन लागतच नाही. मेघा म्हणाली, भाऊजी, काळजी करण्याची गरज नाही. सासूबाईंचा मागच्याच आठवड्यात फोन आला होता. त्या म्हणाल्या त्यांना यायला आणखी 15-20 दिवस तरी लागतील. तसेही तिकडे रेंजचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळेच तर त्यांचा फोन कधी लागतो तर कधी लागत नाही. तुम्ही काही काळजी करू नका, ते व्यवस्थित आहेत. एवढे बोलून मेघा पुन्हा किचनमध्ये निघून गेली आणि प्रसाद आपल्या आईबाबांच्या खोलीत गेला.
खोलीत गेल्यावर भिंतीवर लावलेल्या आपल्या बाबांचा फोटो पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आले. डोळ्यातील अश्रू पुसत तो म्हणाला, बाबा, आज तुमच्या प्रसादने तुमचे स्वप्न पूर्ण केले आहे. आज तुमचा मुलगा डॉक्टर झाला आहे. प्रसादला ते दिवस आठवले जेव्हा त्याने आपल्या घरातील सर्वांना ही बातमी सांगितली होती की मेडिकलचे पुढचे शिक्षण घेण्यासाठी त्याचे ॲडमिशन परदेशातील एका मोठ्या कॉलेजमध्ये झाले आहे. जेव्हा त्याने आपल्या कुटुंबातील लोकांना ही बातमी ऐकवली तेव्हा त्याच्या घरातील सर्वजण खूप खुश झाले होते. पण दुसरीकडे त्यांच्या चेहऱ्यावर आपला मुलगा आता आपल्यापासून दूर जाणार म्हणून निराशही दिसत होती. प्रसादची आजी सर्वात जास्त उदास झाली होती, कारण प्रसाद बरोबर तिचा जास्त लगाव होता. प्रसादचे सुद्धा आजीवर खूप प्रेम होते. लहानपणापासून ते मोठा होईपर्यंत तो त्याच्या आजीजवळ झोपत होता. त्याची आजी रोज झोपताना त्याला गोष्टी सांगायची. प्रसादच्या मोठ्या भावाने प्रशांतने वडिलांचा बिझनेस सांभाळला. त्याची वहिनी गृहिणी होती. त्याच्या आईला आता घर काम होत नव्हते आणि त्याची आजी देखील खूप थकली होती. त्यांचे एकत्र कुटुंब होते आणि कुटुंबातील सर्वजण एकमेकांची काळजी घ्यायचे. प्रसादचे आईबाबा आपल्या आईची सेवा करत होते. आजीला जेवणापासून ते औषधांपर्यंत सर्व काही प्रसादची आई कुसुमताई पाहायची. जेव्हा प्रसादने त्यांना परदेशात जाण्याबद्दल सांगितले तेव्हा त्याची आई आणि आजी खूप दुःखी झाले. पण त्याच्या बाबांनी त्याला खूप धीर दिला. त्यांना त्याच्यावर विश्वास होता. ज्या दिवशी प्रसादची फ्लाईट होती तेव्हा घरातून निघण्याआधी प्रसाद आपल्या आजीचा आशीर्वाद घ्यायला गेला. तेव्हा त्याच्या आजीने कपाट उघडून कपाटातील आजोबांची अंगठी काढली आणि आशीर्वाद म्हणून त्याच्या हातामध्ये ठेवली आणि अश्रुपूर्ण डोळ्यांनी खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहू लागली. तेव्हा प्रसाद म्हणाला, आजी, काही काळजी करू नकोस, मी भेटायला येत जाईन. प्रसादला निरोप देताना त्याची आईसुद्धा खूप भावूक झाली होती. पण त्याच्या वडिलांनी त्याला आशीर्वाद देऊन आनंदाने पाठवले होते. सर्वांचे आशीर्वाद घेऊन प्रसाद परदेशात गेला. तिकडे त्याने खूप मन लावून अभ्यास केला. परदेशात राहून त्याला त्याच्या घराची खूप आठवण येत होती. पण विजा न मिळाल्यामुळे तो येऊ शकत नव्हता. नेहमी घरी व्हिडिओ कॉल करून तो त्याच्या घरच्यांशी बोलायचा, परंतु मागच्या 1.5 महिन्यांपासून काही कारणास्तव त्याचे आपल्या आईशी आणि आजीशी बोलणे झाले नव्हते. घरातील इतर लोकही त्याच्यासोबत कमी बोलायचे. प्रसाद खूप वेळ आपल्या वडिलांच्या फोटोला निहाळत होता. तेव्हा मेघा खोलीत आली आणि म्हणाली, भाऊजी, मी जेवण बनवले आहे, तुम्ही हातपाय धुवून या. पण आजी आणि आईला एवढ्या वर्षानंतर भेटण्याचा प्रसादचा जो उत्साह होता तो मावळला होता. तेवढ्यात यश आणि आर्या त्याच्याकडे आले आणि म्हणाले, काका, तू आमच्यासाठी काय घेऊन आलास? तेव्हा प्रसादने त्या दोघांना आपल्या बॅगेतून खूप सारी खेळणी आणि चॉकलेट काढून दिले. तो मनात म्हणाला, बाबा तर कधीच सोडून गेले, पण आई आणि आजी देखील आता घरात नाहीत, त्यामुळे त्याला घर खायला उठत आहे असे वाटत होते. संध्याकाळी जेव्हा त्याचा मोठा भाऊ प्रशांत घरी आला तेव्हा प्रसादने त्याच्या दादाबरोबर गप्पा मारल्या. पण आल्यापासून प्रसादने एक गोष्ट नोटीस केली होती की जेव्हा प्रसाद आई किंवा आजीबद्दल काही बोलायचा तेव्हा त्याचे दादा बहिणी बोलताना अडखळत होते आणि लगेच विषय बदलायचे. दुसऱ्या दिवशी प्रसादने वडिलांच्या फोटोला नमस्कार केला आणि हॉस्पिटलला निघून गेला. आज त्याचा हॉस्पिटलमध्ये पहिलाच दिवस होता, त्यामुळे तिथे गेल्यानंतर सर्व सहकाऱ्यांनी त्याचे स्वागत केले. प्रसाद त्याच्या केबिनमध्ये गेला तेव्हा सर्वात आधी त्याने भिंतीवर आपल्या बाबांचा फोटो लावला, जेणेकरून बाबांचा आशीर्वाद सदैव त्याच्यासोबत राहील. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याने त्याच्या कामाला लगेच सुरुवात केली. तिथे आलेल्या पेशंटबरोबर तो खूप आपुलकीने वागत होता. नवीन आलेले डॉक्टर स्वभावाने खूप छान आहेत असे ते लोक एकमेकांशी बोलत होते. दुपारच्या वेळी प्रसाद राऊंड मारण्यासाठी जनरल वॉर्डमध्ये गेला होता.
तेव्हा हॉस्पिटलमधील बेडवर झोपलेल्या म्हाताऱ्या आजीकडे पाहून त्याचे मन भरून आले. ती आजी भिंतीकडे तोंड करून झोपली होती. त्या म्हाताऱ्या आजीचे कुबड निघालेले शरीर पाहून त्याला त्याच्या आजीची आठवण आली. तिची साडी फाटलेली होती. ती फाटलेल्या साडीचा पदर डोक्यावर घेण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात साफसफाई करण्यासाठी सफाई कर्मचारी आले. त्यामुळे प्रसाद त्या वृद्ध आजीकडे गेला नाही. त्याला कोणाचा तरी फोन आला, त्यामुळे तो फोनवर बोलत होता. अचानक त्याच्या कानावर एक मोठा आवाज पडला. त्याने पाहिले की हॉस्पिटलमधील नर्स एका मध्यमवर्गीय सफाई कर्मचारी स्त्रीला जोरात ओरडत होती. ती म्हणत होती की जर तुझ्याकडून कामे होत नाही तर नोकरी का करतेस? घरीच बसायचे ना. तुला धड फरशी देखील पुसता येत नाही, मग इथे कशासाठी येतेस? तुमच्यासारख्या लोकांना काम नको, पण पैसे मात्र हवे आहेत. ती बिचारी महिला सफाई कर्मचारी मान खाली घालून त्या नर्सचे बोलणे ऐकून घेत होती. आणि हे सर्व पाहून प्रसादला खूप वाईट वाटले. तो तिकडे गेला आणि त्या सफाई करणाऱ्या स्त्रीमध्ये त्याला त्याच्या आईची छबी दिसू लागली. पण तो मनात म्हणाला की आई इथे कशी असू शकते? पण तरीही तो तिच्या आणखी जवळ गेला तेव्हा त्याच्या हृदयाची धडधड वाढली. त्याच्या डोळ्यासमोर अंधार आला. त्या सफाई महिला कर्मचारीला पाहून प्रसादला धक्का बसला, कारण ती महिला त्याचीच आई होती. त्याच्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेवढ्यात ती नर्स पुन्हा मोठ्या आवाजात म्हणाली, मी आजच तुझी तक्रार करून तुला नोकरीवरून काढायला सांगते. आणि त्याचवेळी प्रसादच्या संयमाचा बांध फुटला आणि तो म्हणाला, नोकरीवरून तर मी तुला काढून टाकणार आहे. तुझी हिंमतच कशी झाली तुझ्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या स्त्रीशी बोलण्याची? आणि ती दुसरी कोणी नसून माझी आई आहे. एका मोठ्या डॉक्टरच्या तोंडून हे सर्व ऐकून नर्स अवाक राहिली. तिथे उपस्थित असलेली सर्व माणसे प्रसादकडे पाहू लागली. तेव्हा प्रसाद त्याच्या आईला म्हणाला, आई, तू इथे या अवस्थेत? तू तर तीर्थयात्रेला गेली होतीस ना, मग तू इथे कशी? आणि आजी कुठे आहे? आपल्या मुलाला, प्रसादला पाहून ती त्याच्या गळ्यात पडून जोरजोरात रडू लागली. प्रसादची आई त्याला तिथेच कोपऱ्यातल्या एका बेडवर झोपलेल्या त्या वृद्ध स्त्रीकडे घेऊन गेली, जी फाटक्या साडीमध्ये झोपली होती. आणि तीच प्रसादची आजी होती. आपल्या आईची आणि आजीची अशी अवस्था पाहून प्रसादला खूप मोठा धक्का बसला. तेवढ्यात त्याची आजी झोपेतून जागी झाली. तेव्हा प्रसादची आई कुसुम म्हणाली, बघा सासूबाई, कोण आले आहे ते? तुमचा नातू आता डॉक्टर झाला आहे. समोर आपल्या डॉक्टर नातूला पाहून आजीच्या डोळ्यातून पाणी आले आणि आपल्या नातवाच्या चेहऱ्यावर हात फिरवत आजीने त्याला खूप आशीर्वाद दिले. पण प्रसादच्या डोक्यामध्ये तेव्हा हजारो प्रश्न चालू होते. तो म्हणाला, आई आणि आजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आता आलो आहे ना. तुम्ही मला सांगा, काय झाले? तुमची अशी अवस्था कशी झाली? तेव्हा त्याची आजी म्हणाली, बाळा, तुझे बाबा गेल्यानंतर लगेच तुझ्या मोठ्या भावाने प्रशांतने तुझ्या वडिलांचा बिझनेस त्याच्या हाती घेतला. आणि तुला तर ठाऊकच आहे की तुझ्या बाबांजवळ जेवढी काही जमापुंजी होती त्यातून त्यांनी घर बांधण्यासाठी ते पैसे खर्च केले. त्याने आपल्या म्हातारपणासाठी काहीही पैसे मागे ठेवले नाहीत. पण जेव्हा तुझ्या बाबांच्या मृत्यूनंतर तुझ्या आईला औषधांसाठी आणि छोट्या छोट्या गरजांसाठी पैशांची गरज पडू लागली तेव्हा तिला तुझ्या दादा आणि वहिनीसमोर हात पसरावे लागत होते. आणि त्या दोघांना आईला 100 रुपये द्यायला सुद्धा नाकी नऊ यायचे. मेघा नेहमी बाजारात जायची आणि स्वतःसाठी नवे कपडे खरेदी करून यायची. याचे प्रशांतला काही वाटत नव्हते. पण जर कुसुमने त्याच्याकडे 500 रुपये जरी मागितले तरी घरात वाद व्हायचे. एवढेच काय, पण खाण्यापिण्यासाठी आणि औषधांसाठी सुद्धा ते दोघे तुझ्या आईला तंग करायला लागले होते. तुझी वहिनी फक्त आपल्या नवऱ्यासाठी आणि मुलांसाठी नाश्ता जेवण बनवत होती आणि बाकी इतर सर्व कामे तुझ्या आईकडून करून घ्यायची. झाडू, फरशी, भांडी ही सर्व कामे माझी सून करायची. आणि जेव्हा आमच्यासाठी कुसुम 2 भाकरी बनवायला जरी किचनमध्ये पाऊल टाकले
की तेव्हा तुझी वहिनी तिला खूप ऐकवायची आणि मला हे पाहून खूप वाईट वाटत होते. मला हे पाहवत नव्हते म्हणून मी मेघाला काही बोलायला गेले की तेव्हा ती मोठ्या आवाजात मला घराबाहेर काढेन अशी धमकी द्यायची आणि गप्प करायची. तिचे म्हणणे होते की आमच्यामुळे तिचा खर्च वाढतो. एकदा ती मला म्हणाली होती की जास्त शहाणपण शिकवण्याची काही गरज नाही. गुपचूप एका कोपऱ्यात पडून राहायचे, नाहीतर धक्के देऊन घराबाहेर काढेन. प्रसाद बाळा, तुला ठाऊक नाही की आम्ही किती दुःख सहन केले आहे. असे बोलत असताना आजी खूप रडायला लागली. तेव्हा प्रसादची आई कुसुम आपल्या सासूचे अश्रू पुसत म्हणाली, बाळा, आम्ही काय काय सहन केले आणि तुझे बाबा गेल्यानंतर कसे कसे दिवस काढलेत ते आम्हाला ठाऊक आहे. सासूबाईंच्या औषधांसाठी प्रशांतकडून खूप मुश्किलीने पैसे घ्यायचे, पण जेव्हा माझी तब्येत खराब व्हायला लागली तेव्हा माझ्या औषधांसाठी मी त्याच्याकडे पैसे मागितले तेव्हा मेघाने घरात भांडण करायला सुरुवात केली. ती म्हणाली, काही कामधंदा तर करत नाहीत, पण माझ्या डोक्यावर भार होऊन बसल्या आहात तुम्ही दोघी. ती प्रशांतला म्हणाली, तुझ्या आई आणि आजीसोबत आता मी राहू शकणार नाही. ह्या दोघी सारख्या आजारी पडतात. तुझी आईसुद्धा काही काम करत नाही, त्यामुळे मी काही या दोघींना सांभाळू शकत नाही. तुम्ही असे करा, ह्या दोघींना कुठल्या तरी आश्रमात सोडून या किंवा मग घरातून हाकलून द्या. मेघाचे असे बोलणे ऐकून मला असे वाटले की प्रशांत आता तिला रागवेल किंवा मारेल, म्हणेल की माझी आई आणि आजीबद्दल असे बोलण्याची तुझी हिंमतच कशी झाली. पण प्रशांतने तर त्याच्या बायकोच्या बोलण्यात आला होता. त्याला त्याची बायको जे काही बोलते ते बरोबर असे वाटत होते. त्यानंतर 5च दिवस आम्ही त्या घरात कसे तरी काढले असतील की प्रशांत मला म्हणाला, मी इथेच मुंबईमध्ये राहणाऱ्या माझ्या मित्राला आजीच्या तब्येतीबद्दल बोललो आहे. तो मुंबईतील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करतो. त्याने डॉक्टरांकडून उद्याची अपॉइंटमेंट घेतली आहे. आई, तुझीसुद्धा तब्येत ठीक नसते, त्यामुळे तुलाही सोबत घेऊन जाईन. फक्त तुम्ही दोघी उद्या लवकर उठून तयार राहा आणि हो, तिथे तुम्हाला 4-5 दिवस तरी थांबावे लागेल. त्यामुळे तुझ्यासाठी आणि आजीसाठी 2-2 कपड्यांचे जोड सोबत घे. प्रशांतचे बोलणे ऐकून तेव्हा मी खूप खुश झाले होते. मला वाटले की चला, माझ्या मुलाला आमची काहीतरी काळजी आहे. त्यामुळे मीही गडबडीने बॅग पॅक केली. दुसऱ्या दिवशी मेघा आणि प्रशांत आम्हा दोघींना गाडीतून इथे घेऊन आले. त्यांनी बाहेर असलेल्या झाडाखाली आम्हाला बसवले आणि आम्ही डॉक्टरांकडे नंबर लावून येतो असे बोलून निघून गेले. मी आणि सासूबाई बराच वेळ त्याची वाट पाहत बसलो. आम्हाला असे वाटले की ते दोघे येतील आणि आम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जातील. पण त्या झाडाखाली बसून कितीतरी तास झाले, पण ना प्रशांत आला ना मेघा. त्यामुळे मला काळजी वाटायला लागली की हे दोघे आम्हाला इथे सोडून कुठे निघून गेले. मी हॉस्पिटलच्या बाहेर घाबरत सगळीकडे माझ्या मुलाला आणि सुनेला शोधत होते. शोधत शोधत संध्याकाळ झाली, पण त्या दोघांचा काहीही पत्ता नव्हता. पण जी गोष्ट मला समजली नाही ती गोष्ट सासूबाईंना समजली की ते दोघे आम्हाला एवढ्या मोठ्या शहरात कोणत्याही मोठ्या डॉक्टरांना दाखवण्यासाठी घेऊन आले नव्हते, तर त्यांना आमच्यापासून सुटका हवी होती. त्यामुळेच त्यांनी आम्हाला एवढ्या मोठ्या शहरात भीक मागण्यासाठी सोडून निघून गेले होते. आपल्या भावाचा आणि वहिनीचा पराक्रम ऐकून प्रसादला खूप राग आला होता. तेव्हा त्याची आई पुढे रडत म्हणाली, आम्हाला तेव्हा वाटले की इथे सोडून जाताना त्यांच्या मनात आमच्याबद्दल एकदाही विचार कसा आला नसेल की आमचे पुढे कसे होईल. असे बोलत त्या आपल्या सासूच्या खांद्यावर डोके ठेवून जोरजोरात रडायला लागल्या. कुसुमताई म्हणाली, अखेर आम्ही मुलांना सांभाळण्यात कुठे कमी पडलो होतो. माझ्याच मुलाने मला हे दिवस का दाखवले. प्रसाद, आम्ही दोघी त्या दिवशी त्या झाडाखाली उपाशी बसून होतो, पण त्यावेळी मला जाणवले की सासूबाईंना खूप ताप आला आहे. मी पटकन त्या सासूबाईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टरांना दाखवल्यानंतर त्यांनी सासूबाईंना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याचा सल्ला दिला. पण बाळा, एवढे पैसे तर माझ्याजवळ नव्हते की मी मोठ्या हॉस्पिटलमध्ये सासूबाईंवर उपचार करू शकेन.
माझ्याकडे तुझ्या बाबांनी दिलेली सोन्याची अंगठी होती. अंगठी विकून पैशांची सोय केली आणि सासूबाईंवर उपचार सुरू केले. पण तेवढे पैसे तरी किती दिवस पुरणार होते? 3च दिवसात सर्व पैसे संपले आणि हॉस्पिटलवाल्यांनी सांगितले की जर पैसे नाहीत तर इथे उपचार होऊ शकत नाहीत. मी आजपर्यंत स्वतःला कधी एवढे लाचार आणि निराधार समजले नव्हते. सासूबाईंची अशी अवस्था पाहून मी तर फक्त रडत होते. तेव्हा एक सफाई महिला कामगारने मला येऊन विचारले. तेव्हा मी तिला माझी सर्व परिस्थिती सांगितली. तेव्हा ती म्हणाली, तू नोकरी करशील का? तेव्हा मी तिला लगेच हो म्हणाले. त्या भल्या स्त्रीने मला हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांशी बोलून माझी परिस्थिती सांगून मला सफाई कर्मचारी म्हणून कामाला लावले. येथे काम करता करता मी सासूबाईंची देखभालसुद्धा करत होते. पण बाळा, माझ्याच मुलाकडून आणि सुनेकडून आम्हाला जी वागणूक मिळाली त्यामुळे माझ्या काळजाला खूप मोठी ठेच लागली होती. असे बोलताना कुसुमताई हुंदके देऊन रडू लागल्या. आईचे बोलणे ऐकत प्रसाद भरल्या डोळ्याने एकसारखा आईकडे आणि आजीकडे पाहत होता. आई आणि आजी दोघेही खूप कमजोर झाल्या होत्या. हे सर्व पाहून प्रसादला भयंकर राग आला. त्याच्या मनात यायला लागले की आत्ताच्या आत्ता पोलीस कंप्लेंट करावी. हॉस्पिटलच्या स्टाफला पाठवून प्रसादने कॅन्टीनमधून आपल्या आईसाठी आणि आजीसाठी जेवण मागवले. त्यानंतर त्याने आपल्या आजीचे सर्व रिपोर्ट पाहिले आणि काही टेस्टही केल्या. रिपोर्ट आल्यानंतर प्रसाद म्हणाला, आजी, मी तुझे सर्व रिपोर्ट चेक केले आहेत. सर्व नॉर्मल आहे. फक्त तुला थोडासा अशक्तपणा आहे, जो खाण्यापिण्याकडे लक्ष दिल्यास व्यवस्थित होईल. आपण आपल्या घरी जाऊयात. घरी जायचे म्हटल्यावर कुसुमताई आणि त्याची आजी थोड्या घाबरल्या, कारण त्यांना पुन्हा त्या वातावरणात जायचे नव्हते जिथे त्यांना जनावरांपेक्षा वाईट वागणूक मिळाली होती. तेवढ्यात प्रसाद म्हणाला, ते घर तुम्हा दोघींचे आहे. त्या घरातून तुम्हाला कोणीही बाहेर काढू शकत नाही. तुम्ही माझ्यासोबत चला. संध्याकाळी आपल्या आईला आणि आजीला टॅक्सीमध्ये बसवून त्यांच्यासोबत प्रसाद घरी पोहोचला. पण आपल्या भावाला आणि वहिनीला धडा शिकवण्याचा हेतू मनात ठेवून तो एकटाच घरात गेला. घरामध्ये त्याची वहिनी मेघाच्या वाढदिवसाची पार्टी सुरू होती. मेघा आणि प्रशांत आपल्या मित्रांसोबत नाचत होते, हसत होते. प्रसादने घरात गेल्यानंतर म्युझिक बंद केले. तेव्हा मेघा रागाला गेली आणि म्हणाली, हा काय मूर्खपणा आहे? प्रसाद म्हणाला, आधी मला हे सांगा, माझी आजी आणि आई कुठे आहेत? मला त्यांच्याशी बोलायचे आहे. तेव्हा त्याचा भाऊ म्हणाला, तुला किती वेळा सांगायचे की त्या दोघी वृंदावनच्या यात्रेला गेल्या आहेत म्हणून? तेव्हा प्रसाद म्हणाला, अच्छा, पण मग त्या दिवशी तर वहिनी म्हणत होती की त्या दोघी केदारनाथला गेल्या आहेत म्हणून. हे ऐकून त्याचा भाऊ गोंधळला. तो पुढे काहीतरी बोलणार तेवढ्यात प्रसादच्या संयमाचा बांध फुटला आणि तो जोरात ओरडून म्हणाला, बस करा. किती खोटे बोलणार आहात तुम्ही? खरे खरे का नाही सांगत की तुम्ही दोघांनी फसवून त्यांना घराबाहेर काढले? तेव्हा प्रसाद आपल्या आईला आणि आजीला आवाज देऊन घरामध्ये बोलावून घेतो. आई आणि आजीला घरामध्ये पाहून मेघा आणि प्रशांतच्या चेहऱ्याचा रंग उडाला. कुसुमताईंनी घरात आल्याबरोबर आपल्या मुलाला आणि सुनेला एक एक जोरात कांशिलात ठेवून दिली. घरामध्ये उपस्थित असलेले सर्व पाहुणे हे दृश्य पाहत होते. जे लोक आतापर्यंत त्यांच्याशी हसत गप्पा मारत होते आणि पार्टीचा आनंद घेत होते, ते लोक आता त्यांना विचित्र नजरेने पाहून कुजबूज करू लागले. हळूहळू करून सर्व लोक निघून गेले. काही वेळातच तिथे पोलीस सुद्धा हजर झाले. जेव्हा प्रसाद म्हणाला, इन्स्पेक्टर साहेब, हे तेच लोक आहेत ज्यांनी माझ्या आईला आणि आजीला खूप त्रास दिला. त्यांना त्यांच्याच घरातून बाहेर काढून वन वन भटकायला मजबूर केले. वडिलांच्या दुकानावर माझ्या भावाने कब्जा केला आहे. ते दुकान तर माझ्या आजीच्या नावावर आहे. प्रशांत आणि मेघाने पोलिसांना पाहिले तेव्हा त्यांची घाबरगुंडी उडाली. त्या दोघांनी पटकन आपल्या आई आणि आजीचे पाय धरले आणि म्हणाले, आम्हाला माफ करा, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. तेव्हा कुसुमताई म्हणाल्या, जी चूक तुमच्याकडून झालेली आहे त्याच्यासाठी मी तर काय, पण देवसुद्धा तुम्हाला माफ करणार नाही. तेव्हा पोलीस कॉन्स्टेबल म्हणाले, चला आता बाकीच्या गप्पा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन करा.
पोलिसांचे हे बोलणे ऐकून दोघांना थरथर कापायला लागले आणि हळू आवाजात म्हणाले, आई प्लीज आमच्यासोबत असे करू नकोस. पण तेव्हा कुसुमताई त्यांच्याकडे पाठ करून उभ्या राहिल्या. जसे पोलीस त्यांना हाताला धरून बाहेर घेऊन जायला लागले तेव्हा कुसुमताईंनी त्यांना थांबवले आणि म्हणाल्या, मी माझी कंप्लेंट परत घेते. हे ऐकून मेघा आणि प्रशांत खूप खुश झाले. पण त्या पुन्हा म्हणाल्या, याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला माफ केले आहे. माफी तर तुम्हाला ह्या आयुष्यात कधीच मिळणार नाही. त्या म्हणाल्या, मी ही कंप्लेंट फक्त माझ्या नातवंडांसाठी मागे घेत आहे, कारण मला तुमच्यामुळे माझ्या नातवंडांचे नुकसान होऊ द्यायचे नाही. कुसुमताईंचे बोलणे ऐकून मेघा आणि प्रशांतने खाली मान घातली. कुसुमताई म्हणाल्या, आता तुमचे सामान उचला आणि माझ्या डोळ्यांपासून दूर जा. मला तुम्हा दोघांचाही चेहरा पाहण्याची अजिबात इच्छा नाही. आजपासून मला फक्त एकच मुलगा आहे आणि तो म्हणजे प्रसाद. आईच्या तोंडून हे शब्द ऐकून प्रशांत घाबरला. त्यानंतर बराच वेळ मेघा आणि प्रशांत कुसुमताईंना हात जोडून माफी मागत होते. पण आता ह्या गोष्टीला खूप उशीर झाला होता. आईने त्यांना त्यांच्या कुकर्मांची शिक्षा ऐकवली होती. कुसुमताईंनी त्यांना घराबाहेर काढून दरवाजा लावून घेतला. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.